नवी मुंबईत शिवसेना, युबीटी आणि मनसे यांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लावरे व्हिडिओच्या माध्यमातून महायुतीची पोलखोल केली। शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली। दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका, आमच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत असा इशारा चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला आहे। अजित पवार यांच्या विधानानंतर रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं। भाजपनं गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या उमेदवारांचं ॲफिडेव्हिट पाहिलं असतं तर राष्ट्रवादीवर टीका करताना चव्हाणांनी 10 वेळा विचार केला असता असा टोला सूरज चव्हाण यांनी लगावला आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। संजय राऊतांची मानसिकता नकारात्मक आहे, समाजामध्ये नकारात्मक गोष्टी पसरवल्या जातात असा टोला त्यांनी लगावला आहे। ठाकरेंच्या चिरंजीवांचा होमवर्क कमी पडला, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या वर्कशॉपवर टीका केली। मुंबईकरांची फसवणूक करणारा वर्कशॉप असल्याचं म्हणत टोला लगावला आहे। कांदिवलीमध्ये शिवसेनेला धक्का बसला, अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना युबीटीत प्रवेश केला। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना युबीटीत प्रवेश केला। गोरेगावातील काँग्रेसचे अनिल शर्मा यांनी टीना शर्मा यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला। मातोश्री इथं प्रवेश सोहळा झाला। उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आणि जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय नितीन देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत 30 पॅनलच्या 102 जागांसाठी 490 उमेदवार मैदानात आहेत। तब्बल 205 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मतदान साहित्य भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तब्बल 2013 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत। संपूर्ण प्रक्रियेवर निवडणूक अधिकाऱ्यांचं बारकाईने नियंत्रण आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत खळबळ उडाली आहे। 122 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीनं 20 जागा बिनविरोध निवडून आणल्यात। यात भाजपच्या 14 जागा बिनविरोध झाल्यात तर शिवसेनेच्या 6 जागा बिनविरोध विजयी झाल्या। पनवेल महापालिकेत भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। भाजपच्या अधिकृत उमेदवारांना प्रभाग क्रमांक 18 मधून नेहा शिंदेला अर्ज मागे घेण्यास लावल्यानं अपक्ष उमेदवार स्नेहल पाटील धमाले या बिनविरोध निवडून आल्या आहेत। स्नेहल धमाले या भाजप आमदार विक्रांत पाटील यांच्या बहीण आहेत, त्यांना भाजपनं पुरस्कृत केलं आहे। नंदुरबारमधील आश्रम शाळेतल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भीम आर्मी आक्रमक झाली। या घटना प्रकरणामध्ये आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांवर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीच्या वतीनं करण्यात आली। शाळेच्या परिसरातल्या भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षकांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। मात्र ही जबाबदारी घ्यायला शिक्षकांचा विरोध आहे। आता शिक्षण विभाग आणि संघटना आमने सामने आहेत।